जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं भाजप आक्रमक। आज राज्यभर भाजप आंदोलन करणार। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे भाजप रस्त्यावर जितेंद्र आव्हाड यांचं महाडमधील मनुस्मृती दहन आंदोलन। आव्हाडांच्या अंगलट आल्याची चर्चा। जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ आता कृती विरोधामध्ये भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाद्वारे निषेध आंदोलन। नागपूरमधील संविधान चौकामध्ये आंदोलनात भाजपचे पदाधिकारी सहभागी। भाजपकडून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात राज्यभरात आज आंदोलन। अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाण्यातील आव्हाडांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। कुठल्याच अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारने केलेला नाही। तसंच या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। मनुस्मृतीच्या निषेधार्थ आंदोलनाच्या दरम्यान माझ्याकडून अक्षम्य चूक। महाराष्ट्राच्या जनतेची नतमस्तक होऊन माफी मागतो। आव्हाडांनी मागितली माफी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा खरा चेहरा उघड झाला। शरद पवार यांनी समोर येऊन आव्हाडांची चूक असल्याचं सांगायला हवं। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचं मुंबई कार्यालयाच्या बाहेर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन। आव्हाडांचे फोटो जाळत केला निषेध। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक। आव्हाडांचा फोटो फाडत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। नागपूरमध्ये अजित पवार गटाचं जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन। आव्हाडांच्या फोटोला मारले जोडे। आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। मंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती केलेल्या आरोपांसंदर्भात पाठवणार नोटीस। पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीचे बदललेले रक्ताचे नमुने एका महिलेचे असल्याची माहिती। मात्र हे रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीच्या आईचे असल्याची सध्या पुण्यात चर्चा। छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 वर्षांखालील मुलांना बारमध्ये दारू दिली जाते का यासाठी महसूल पथक तपासणी करणार। पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या आईची चौकशी होणार। शिवानी अग्रवाल यांनी डॉक्टरांना धमकावल्याच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का याची तपासणी होणार। ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये अजय तावरेंवरती कारवाई। वैद्यकशास्त्र विभाग प्रमुखाचा दर्जा काढला, माफ करा चार्ज काढला। आरोपी अतुल घटकांबळे याचंही निलंबन। अग्रवाल कुटुंबाकडून महाबळेश्वरमध्ये अनधिकृत बांधकाम। विशाल अग्रवाल यांनी शासकीय जागेवरती हॉटेल सुरू केल्याची माहिती। दरम्यान बांधकाम अनधिकृत असल्यास तोडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। टीका करताना सूरज चव्हाण यांनी वापरलेली भाषा असभ्य। त्यांनी माफी मागावी, अंजनी दवानिया यांची मागणी। पुणे अपघात प्रकरणामध्ये योग्य कारवाई सुरू। मात्र काही जण या प्रकरणामध्ये राजकारण करतायत, त्यांचा पर्दाफाश लवकरच होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एसआयटी प्रकरणाच्या प्रमुख डॉक्टर पल्लवी सापळे यांची भेट घेतली। सापळे यांनी पुणे आयुक्तांना अहवाल सादर केल्यानंतर ब्लड सॅम्पल प्रकरणातील वस्तुस्थितीचा घेतला आढावा। पुणे प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल। दोषींना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। मुंबई पदवीधर शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघावरती भाजपचा दावा। भाजपचा दावा असलेल्या मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून शिवाजी नलावडे यांना उमेदवारी, तर या जागेवरती भाजपचा दावा। अनिल बोरनारे आणि शिवनाथ दराडे इच्छुक। नाशिक शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी। लवकरच महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण। एकाच वेळी 84 टेबलवरती मतमोजणी होणार। नागपूरमध्ये 4 जूनच्या मतमोजणीच्या वेळी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू। काँग्रेसकडून मतमोजणीच्या दिवसासाठी विशेष फॉर्मॅट विकसित।
टेबल निहाय प्रतिनिधीसाठी विशेष चार्ट तयार. मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे शुक्रवारी 187 तर शनिवारी 535 लोकल रद्द. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम किंवा सुट्टी द्यावी, रेल्वेचं सरकारी आणि खासगी संस्थांना आवाहन. 1 आणि 2 जूनला मध्य रेल्वेवरती 36 तासांचा ब्लॉक. 10 आणि 11 नंबर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार. त्यानंतर 16 किंवा त्यापेक्षा अधिक डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवरती थांबवता येतील, रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती. विरार डहाणू लोकल सेवा पुन्हा एकदा पूर्ववत. तब्बल 25 तासांनी धावली पहिली लोकल. पुण्याच्या शिवाजीनगरमधील मेट्रो प्रकल्पाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी. मोसमी वाऱ्याच्या प्रगतीला पोषक वातावरण. येत्या 24 तासात मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, हवामान विभागाचा अंदाज. मान्सून 15 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज. 10 जूनला मान्सून मुंबईमध्ये दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज. यंदा सरासरीपेक्षा 106% अधिक पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज. नाशिकच्या पेठ तालुक्यामधील गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. वाड्या वस्त्यांवरील महिलांना तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करून केवळ 2 हंडे पाणी मिळते. नगरच्या अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती. 20 एकरवरील फळबागा जगवण्यासाठी दर आठवड्याला 70 ते 80 हजार रुपयांचं पाणी विकत घेण्यात असल्याची शेतकऱ्यांची माहिती. मुंबईमध्ये नाले सफाईसाठी हलगर्जी प्रकरणामध्ये कंत्राटदारावरती कारवाई. कंत्राटदाराला 54,68,000 रुपयांचा दंड, पालिकेची कारवाई. वसईच्या वर्सोवा ब्रिजच्या जवळ सूर्या पाईपलाईनच्या खोदकामाच्या वेळी मातीचा मलबा खचला. जेसीबीसह ऑफिस कंटेनर मातीच्या मलब्याखाली अडकल्याची माहिती. मुंबईमध्ये आजपासून 5% पाणी कपात. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी गाठला तळ. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठल्यानं पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. पावसापाठोपाठ साथीच्या आजारांमध्येही वाढ होण्याची शक्यता. त्यामुळे मुंबईमधील सरकारी आणि महानगरपालिकेची रुग्णालयं सज्ज. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये भीषण पाणी टंचाई. शहरामध्ये आजपासून दिवसाआड पाणी येणार, पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. राज्यातल्या मध्यम प्रकल्पामध्ये 32.97% तर मध्य लघु प्रकल्पांमध्ये 26.11% पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षी हा पाणीसाठा 33.55% इतका होता. राज्यातील उष्णतेच्या तीव्रतेमध्ये दिवसेंदिवस वाढ. राज्यातील 11,000हून अधिक वाड्या वस्त्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. राज्यामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येनं विक्रमी उच्चांक गाठला. 3,700हून अधिक टँकरनं पाणी पुरवठा. राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये 19.98% पाणीसाठा शिल्लक. मागच्या वर्षी याच दिवशी पाणीसाठा 29%वर होता. राज्यात सर्व लहान मोठ्या धरणांमध्ये 22.64% पाणीसाठा शिल्लक. मागच्या वर्षी हाच पाणीसाठा 31.81% होता. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागामध्ये भीषण पाणी टंचाई. संभाजीनगर विभागामध्ये 1,278 गावं आणि 505 वाड्या, तर नाशिक विभागात 792 गावं आणि 2,713 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. राज्यातील पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या वतीनं राज्याच्या टँकरचा अहवाल प्रसिद्ध. राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक म्हणजेच 1,874 टँकरनं पाणी पुरवठा. जनतेच्या कामासाठी आचारसंहितेची अडचण आणली जाते, मात्र टेंडर काढली जातात. दुष्काळाच्या प्रश्नासंदर्भात आम्ही जनतेचा आवाज होणार, नाना पटोलेंचं वक्तव्य. पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून दरडग्रस्त भागातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींना नोटीस. स्वतःहून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं, पालिकेचं आवाहन. येत्या 48 तासात राज्यातील आचारसंहिता शिथिल होण्याची दाट शक्यता. राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि धरणांनी तळ गाठल्यानं आचारसंहिता उठवण्यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर संस्थांमधील कार्यरत तहसीलदार यांच्या गैरकारभाराच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन
संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मागणी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील आरोपी भावेश भिंडे याला 1 दिवसाची पोलीस कस्टडी। आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर करणार। याआधी न्यायालयानं भिंडे याला सुनावली होती 14 दिवसांची कस्टडी। डोंबिवली केमिकल स्फोट प्रकरणामध्ये कंपनीचे मालक मलय मेहता आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी। अमुदान कंपनीमध्ये केमिकलचा स्फोट होऊन 12 जणांचा झाला होता मृत्यू। कथित 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेंची जामिनासाठी हायकोर्टात याचिका। माफीचा साक्षीदार बनलो तरी सुद्धा तुरुंगातच का, वाझेंचा याचिकेतून सवाल। सांगलीच्या जतमध्ये माजी नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरणामधील फरार संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात। वर्षभरानंतर आरोपीला ताब्यात घेत सांगली जिल्हा न्यायालयामध्ये केलं हजर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दरे गावामध्ये घरच्या शेतीची पाहणी। मुख्यमंत्री विश्रांतीसाठी सध्या साताऱ्यातल्या दरे गावात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायगुणामुळे राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्या। रविकांत तुपकर यांची खोचक टीका। आकडेवारीनुसार बुलढाणा जिल्ह्यात 5 महिन्यात 79 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याचं समोर आल्यानंतर तुपकरांची टीका। अकोल्यामध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई। बोगस कापूस बियाणे केले जप्त। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहराच्या जवळ कापूस जिनिंगला भीषण आग। आगीमध्ये लाखो रुपयांचा कापूस जळून खाक। आगीचं कारण स्पष्ट। सांगलीच्या मिरज तहसील कार्यालयामध्ये वृद्ध महिलेचा हृदयविकारानं मृत्यू। निराधार श्रावण बाळ पेन्शन योजनेसाठी हयातीचा दाखला देण्यासाठी महिला तहसील कार्यालयामध्ये गेली होती। भंडाऱ्याच्या चिखलामधील माइन्स परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन। कामगारांमध्ये सध्या भीतीचं वातावरण। पुण्यातल्या अपघात प्रकरणानंतर राजगुरुनगरमध्ये लॉज आणि कॅफेवरती छापे। कॅफेच्या नावाखाली अश्लील प्रकार सुरू असल्याचं आलं समोर। अखेरच्या घटका मोजत असलेल्या सासऱ्याकरता सासूची सुनेच्या विरोधात हायकोर्टात धाव। कर्करोगानं आजारी असलेल्या पतीसाठी घरातील कुलदैवतेचं दर्शन घेण्यासाठी सून घरामध्ये घेत नसल्याची याचिकेतून तक्रार। आजारी नातवालाही भेटू देत नसल्याचा आरोप। इंग्लंडच्या 10 किंग हेनरी रोड परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला संजय राऊत यांनी दिली भेट। वास्तूमध्ये मांडलेला बाबासाहेबांचा जीवनपट रोमांचक। राऊतांची ट्विट करत प्रतिक्रिया। अलिबाग रोहा मार्गावरती मल्याण फाट्याच्या जवळ अपघात। ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू। अकोल्याच्या वणी रंभापूर परिसरामध्ये डिझेलचा टँकर उलटला। सांडलेलं डिझेल भरून नेण्यासाठी नागरिकांची झुंबड। 100 रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवरती आणि 500 रुपयांपर्यंतची रक्कम डिपॉझिट केल्यास SMS अलर्ट मिळणार नाही। यूपीआय व्यवहारांमध्ये वाढ झाल्यानं HDFC बँकेचा निर्णय। पेटीएम अदानी ग्रुपला कोणताही हिस्सा विकत नाहीये। त्या संदर्भात आलेलं वृत्त चुकीचं। पेटीएमची मूळ कंपनी 197 कम्युनिकेशन लिमिटेडचे CEO विजय शेखर शर्मा यांचं स्पष्टीकरण। रिलायन्सचा रशियन कंपनी रोसनेफ्ट सोबत 1 वर्षाचा करार। रशिया दर महिन्याला किमान 3 दशलक्ष बॅरल कच्चे तेल हे आयात करणार। रशियन चलनामध्ये त्याचं पेमेंट केलं जाणार असल्यानं रिलायन्सला मोठा फायदा होणार। भारतीय पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे विशेष सचिव DS कुंटे यांचं निलंबन। निवडणुकीच्या कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणामध्ये निलंबन केल्याची निवडणूक आयोगाची माहिती। जम्मू काश्मीरच्या कुपवाडा येथे भारतीय जवानांकडून 4 पोलिसांना मारहाण। जवानांच्या विरोधात FIR दाखल। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। दिल्लीमधील मधु विहार भागामध्ये महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये आग। 16 गाड्या जळून खाक। छत्तीसगडच्या रायपूरमध्ये गादी बनवण्याच्या कारखान्याला आग। आगीमध्ये होरपळून 2 मजुरांचा मृत्यू। हिमाचल प्रदेशच्या तारादेवी जंगलामध्ये भीषण आग। या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न। आसामच्या गोलाघाटमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे डोईंगरुंग आणि कलिओनो नद्यांची पातळी वाढल्यानं पूरसदृश परिस्थिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।